तर हाय हॅलो कसं काय मंडळी. नमस्ते, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन व्लॉग मध्ये. ले मार बाबाजी की बूटी. तर आज आहे दिवस 32वा आपल्या 100 डेज व्लॉग चॅलेंजचा. तुम्ही बघू शकता आता मी 7:30 वाजलेत, तर मी मस्तपैकी आंघोळ वगैरे करून बाहेर आलोय. तर पाऊस तर आहेच आज, ढगाळ वातावरण, त्यासोबत पाऊस रात्रीपासूनच पडतोय. तर आज आपण छत्री वगैरे घेऊयात आणि जीन्स वगैरे घालून तर फायदा नाही. तर ट्रॅक आणि आपण जर्सीवरच जाऊयात कॉलेजला. तर निघण्यापूर्वी पहिलं गणू बाप्पाचे पाया पडूयात आणि मग नंतर निघूया. आजचा आउटफिट एकदम नॉर्मल पावसाळ्यानुसार. तर जर्सी आहे, त्यासोबत जॉगर आहे ब्ल्यू कलरची, क्रॉक्स, वॉच आणि ग्लॅर्स तर घेऊ नाही शकत. तुम्ही बघू शकाल पाऊस केवढा आहे बाहेर, तर ग्लॅर्स घेऊन काय फायदाच नाहीये. आता आपण लगेच निघूया. तर छत्री वगैरे घेतलेली आहे, तर आता आपण लगेच लिफ्टने जाऊया खाली. ती खालून ऑटोने आपण मेट्रो स्टेशनला जाऊया. आजोबांना बाय बाय कर. तर आज गर्दी जाणवलीच नाही, कारण की तुम्ही बघू शकाल भजन मंडळीने आपलं एकदम मन एकदम खुश केलंय. बस मी भजन करत करत आलो, आता डायरेक्ट जाऊया मग कॉलेजला. मी आज खुश आहे, काय माहिती ट्रेनमध्ये काय वाटलंच नाही. गर्दी आहे, पाऊस आहे. तर आता डायरेक्ट आपण जाऊयात कॉलेजला. आता लेक्चरला आलो, लेट आलेलो. सात्विक आलेला आहे, तुम्ही बघू शकता. सात्विक खुश आहे, त्याच्यात किरण देखील आहे आणि मागे सगळी पब्लिक बसलेली आहे. सात्विक आणि मी मस्तपैकी लास्ट लेक्चरला बसलो होतो, पहिल्या लेक्चर बसवलेलं आहे. शेवटवर पहिला लेक्चर. हा भाई, आता मॅडम गेली बाहेर, आम्हाला ब्रेक दिला 2 मिनिटाचा. क्या कर रहे हैं? तर कॉलेजचे लेक्चर संपवून आता आपण जाऊयात घरी. अभि देखील आहे. घरी जायचं नव्हतं म्हणून आज आम्ही आलो आहे चायनीजच्या अड्ड्यावर. फ्राईड राईस मागवला म्हणून मग आपण तिथे जाऊ. अभिची आज खूप इच्छा होती खायची. स्पॉन्सर आज अभि आहे. माझी इच्छा होती, अरे स्पॉन्सर अभि येतो बघा. खुश खुश बघा केवढा आहे. मित्राचे पैसे भरायला होईल केवढा खुश आहे भाई आपला. पावसासोबत फाईट करून आता आपण आलोय घरी. आता फ्रेश वगैरे होऊ, मस्तपैकी फ्रेश वगैरे येऊ. घरातला अवतार झालाय, तुम्ही बघू शकता. आता जेवण घेऊया पोटभर जेवण. आता तुम्ही बघू शकता इथे सगळं अस्तं आहे. वॉशिंग मशीन बाहेर आली आहे, हे सगळं बाहेर आहे, कारण की आज आलेले पाईपलाईन लावायला गॅसची. तर आता आई झोपेलच, कारण की आईला नाईट आहे. तर आपल्याला ते सगळे कामं करायचे, हे सगळं नीट आवरून ठेवायचं आहे. तर ते आपण ठेवू. तर आई झोपण्याच्या पूर्वी बोलली की लॅपटॉपच्या बॅगच्या इथे काहीतरी पार्सल आलंय तुझं. तर आता आपण पहिला आपण पार्सल वगैरे काय आलंय मी आता अजून बघितलं नाही. जेवण वगैरे तर झालेलं. ओ अच्छा, तर तुम्ही बघू शकता क्रॉक्स आलेले आहेत आपले. मी मग नंतर गंधारला ब्लॅक घेतलेलं, तर मी थोडासा वेगळा म्हणजे नेव्ही ब्ल्यू कलर घेतला. तर आता बघूया साईज तर माझ्या ह्याची तर नीट केलेली. बघू बघू शकता माझ्या साईजची तर होईलच ती नक्कीच. तर पूर्ण बरोबर परफेक्ट झालेली आहे. तर उद्यापासून आपण ही वाली क्रॉक्स घालूया. खूप दिवस गंधारची घालवतो, त्याच्याबदली त्यांनी मस्तपैकी त्याचा देखील प्रॉफिट करून घेतलाय. केक वगैरे खाल्लेत त्यांनी. तर उद्यापासून आपण ही क्रॉक्स घालूया. तर आत्ताच खूप थकलो, सगळं घरातलं नीट लावलं. तुम्ही बघू शकता वॉशिंग मशीन पासून सगळं नीट केलं, धुता वगैरे आवरला. तर आता आपण थोडा वेळ अभ्यासाला बसूया. जसं की म्हटलं, दिवसातून 1 तास तरी आपण अभ्यास करणार आहोत. तर आता आपण 1 तास देऊयात अभ्यासाला. आज कॉलेजमध्ये एक इन्सिडेंट झाला. तर त्यात म्हणजे प्रियंका मॅडम, म्हणजे टॅक्सची आमची मॅडम, तर तिने आज एक क्विज घेतलेली. त्यात मॅडमने तुम्ही बघू शकता एक नॉस्टेलिया फील आला. म्हणजे आपण जेव्हा छोटे होतो तेव्हा रिमार्क भेटायचा व्हेरी गुड. तर आपल्याला काय फिलिंग वाटायची, असं वाटायचं भाई आपणच टॉपर आहे. तर तुम्ही बघू शकता आज तेच झालं. तुम्ही बघू शकता व्हेरी गुड लिहून दिलं मॅडमनी. 2 क्विज होते, दोन्ही याच्यात व्हेरी गुड लिहून दिलं. एकदम वेगळीच फिलिंग होती तेव्हा सगळ्यांना, किंवा 1-2 लोकांनाच व्हेरी गुड भेटलं क्लासमध्ये.
असं वाटलं म्हणजे एकदम नॉस्टॅल्जिया फील आला की भाई म्हणजे कॉलेजमध्ये आहोत की सिनियर ज्युनियर के जी मध्ये आम्ही शिकतोय. आपण कालचाच टॉपिक कंटिन्यू करूया. तर काल जो राहिलेला टॉपिक होता फायनान्शियल अकाउंटिंगचा, तोच पूर्ण करूया पहिला. एका तासात बघू केवढं कव्हर होतोय. 8 व्हिडिओज आहेत टोटल. तर आपण एक व्हिडिओ एक दिवशी तरी बघितला तरी खूप मोठी गोष्ट आहे. तसे 20-20, 30-30 मिनिटाचेच व्हिडिओ आहेत. आता आपण ते पहिलं करून घेऊयात. एका तासात केवढं होतंय बघू. YouTubeवरून एक मेथड शिकून एक्सेस कॅपिटल मेथड आहे एका ह्याच्यात, तर तो शिकवून पहिला आता दिवा लावलाय पप्पानी. तर पहिलं गणू बाप्पाचे दर्शन करूया, पाया पडून घेऊया. पाऊस पडत असताना तुम्ही बघाल आईने आज ठीक आहे ना. कांदा भाजी केलेली आहे माझ्या आवडीची. चालेल बाय बाय. मस्तपैकी जेवणासाठी आईने आज कांदा भाजी केली आहे. पावसाळ्याचं वातावरणात आपण डाळ भात आणि त्यासोबत भजीचा कॉम्बिनेशन ठेवूया की पोटभर जेवण आज माझ्या आवडीचा कॉम्बिनेशन होतो. तुम्ही बघू शकाल मागे मॅच चालू आहे, तर तो गंधार बघतोय. तर आता 11:30 वाजतच आलेत. आपण झोपून घेऊया, आपल्याला उद्या कॉलेजला देखील जायचं आहे. तर उद्या 1 जुलै आहे. तर आपण उद्या जसं की म्हटलं कन्सेशनचं काम राहिलेलं आपलं, तर ते उद्या आपण ट्राय करूयात संपवायचं इफ होत असेल तर. आणि त्यासोबत असेच नवनवीन कंटेंट ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचायचा नक्कीच प्रयत्न करेल. जर का ब्लॉगर येणार लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच करून ठेवा. आज होता दिवस 32वा, आपल्या 100 डेज ब्लॉग चॅलेंज देखील पूर्ण करायचं आहे. तर आपल्याची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री, बाय बाय.